त्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। राजापेठ उड्डाणपुलावर 2 कारचा भीषण अपघात। अमरावती शहरात रात्री 12:30च्या सुमारास भर पावसात राजापेठ उड्डाणपुलावर 2 कारचा भीषण अपघात। राजापेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचारी दाखल। पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कैरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यंदा धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्यांची या पावसामुळे क्वालिटी खराब झालेली आहे। त्यामुळे ग्राहक यंदा कैरीकडे पाठ फिरवत आहेत। दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कैरी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते। यंदा मात्र मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे कैऱ्यांची क्वालिटी देखील खराब झाली आहे आणि आवक देखील कमी झाली। ज्या कैरीचा भाव हा 20 ते 25 रुपये किलो होता तो भाव आता वाढला असून 40 ते 45 रुपये किलो प्रमाणे कैऱ्यांची विक्री आता होत असल्याची माहिती आडा दुकानदार हरीश माळी यांनी यावेळी दिली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडा दुकानदार हरीश माळी गेल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या 15-20 दिवसामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यात कैरीचे जे काही शेतकरी होते, आंबा लावणारे शेतकरी, त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि जी काही कैरी 1 नंबर माल जो येत होता त्याच्यात आपल्याला या ठिकाणी खूप कमी प्रमाणात जो माल येतो आहे। बाकी सर्व या ठिकाणी मालाची क्वालिटी या ठिकाणी पावसामुळे खराब झालेली आहे। अनेक शेतकरी अबाधित झालेले आहेत आणि जो माल या ठिकाणी 20-25 रुपये किलो या दिवसात जात होता तो आता 40-45 रुपये किलो या ठिकाणी विकला जातो आहे। मालाची आवक भरपूर आहे, परंतु मालाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला जो काही भाव अपेक्षित होता तो काही या ठिकाणी मिळताना दिसत नाही। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सांगलीत सकाळपासून पावसाची हजेरी। गेल्या 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली। अचानकपणे पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला। सकाळी 10:30 वाजल्यापासून पाऊस सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झालाय। सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे। शेतकरी वर्गाच्या पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी,
छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. वैष्णवी हागवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात, त्यांच्यात नैतिकता नाही. आता 150 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहेत. काही लोकांनी टोमॅटो हाणले मात्र त्याने काही होणार नाही. हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे धस म्हणाले. आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही. त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात. हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय. याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही. नैतिकता खूप खाली ढासळत चालली. त्याचं हे उत्तम उदाहरण. अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक. आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ. समाजाने शेण आणि रेंदाण ती संघच ठेवायला पाहिजे. तिथं यांचा शेण ते उद्धव ठाकरे साहेबाच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं. तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तंबाटे हाणले. नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे, यांना आहे ना मोठमोठाले कवटं हाणायला पाहिजे. तंबाट्याने काय व्हायचं नाही, कवटाने यांची डोके फुटतील असं. आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर ते कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे. मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी. आपण ठेवू. आणि हे जर कधी जामिनावर सुटले यांच्या मागच 2-4 गाड्या आणि कवट हगवणे आणि सापडला तर सुपेकर. तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे. तेव्हा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही. अरे आमची गरिबी बरी ना, आमचे गरीब माणसं बरे ना, ज्यांच्याकडे कोटी नाहीत, लाखात नाहीत, हजारात, पण आम्ही सुखी आहोत ना, घरात सुखी आहोत, तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तेव्हा मी अधिकचं काही न बोलता माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी जळगाववरून अकोल्याला जात असताना मुक्ताईनगर शहरानजीक असणाऱ्या हायवेवरती खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा जोरदार अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मुक्ताईनगर शहरानजीक खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना मुक्ताईनगर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. येवला तालुक्यात अवकाळी पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेक शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलांच्या सहाय्याने आपल्या जमिनी योग्य पद्धतीने तयार करत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झाले आहेत. याच मशागतीच्या कामांना सध्या तालुक्यात वेग आला आहे. 8 जून रोजी मृग नक्षत्र लागणार असून या काळात जर पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरीप पेरणी सुरुवात देखील होणार आहे. यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मी बाळू अशोक गोरडे. आमच्याकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमचे चालू वर्षाचे जे पीक आहे ते आताशी मेहनतीला सुरुवात केलेली आहे आणि लेट झाल्यामुळे आम्हाला पुढची अपेक्षा अशी आहे, आता हे रानं तयार झाल्यानंतर पुढचे पिकं व्यवस्थित आमचे यावं ही आमची अपेक्षा आहे. आता आमचे जे कांद्याचे पिकं राहिलेले होते उन्हा कांदा जो काढलेला होता या अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर जवळजवळ पूर्ण कांदा असा विकायजोगता ठेवलेलाच नाही, सडगाण झालेली या अवकाळी पावसामुळे. आणि लेट झाल्यामुळे नांगरटी लेट झाली आणि लेट झाल्यामुळे आमची आताची मशागत जे चालू आहे तर पुढचे पिकं येण्याकरता पुढं झाल्या तर योग्य तर बरं होईल आम्हाला, तर पुढचे पिकं आम्हाला भेटतील, नाहीतर आमची परिस्थिती अवघड आहे शेतकऱ्याची. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महाल परिसरातील व्यापाऱ्यांच्या घरात चोरट्यांनी 25 लाख रुपये सोने चांदीसह रोकड लांबवली. संकेत जसाणी असं फिर्यादीचं व्यापाऱ्यांचं नाव आहे. नागपुरातील महाल परिसरात राहणाऱ्या एका व्यापारी कुटुंबाच्या घराबाहेर पडताच चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. संकेत जसाणी हे आपल्या परिवारासोबत बहिणीच्या लग्नासाठी अमरावतीला गेले होते. घरात रात्री चोरी झाली असा फोन शेजाऱ्यांकडून आल्याने एकच खळबळ उडाली. लागलीच नागपुरात पोहोचत तहसील पोलीस स्टेशनला घरफोडीची तक्रार देताच घटनास्थळी पाहून चौकशी सुरू करण्यात आली. यात त्यांच्या घरात असलेल्या सोन्या चांदीचे दागिने, हिऱ्याच्या अंगठ्या आणि 5 लाख रोख रक्कम चोरटे सोबत घेऊन गेले. जाताना चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्यातील DVR पण नष्ट केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मैं संकेत जसानी गांधीबाग रहवासी हूँ. मेरे घर का नाम जलाराम निवास है. हम लोग एक शादी में गए थे. मेरे कज़िन बहन की मेरे घर की शादी है. शादी में हम लोग थे, घर पर कोई नहीं था. हम लोग जस्ट शनिवार को ही दोपहर में हम लोग वहाँ गए और रात में करीबन 2:30 बजे से 3 बजे के बीच में चोरी हुई है. और हमको इसका फ़ोन हमको नेक्स्ट डे सुबह 11:30 बजे एक फ़ोन आया हमारे बाजू वाले का कि आपके घर का लॉक टूटा हुआ है. वैसे ही मैं और मेरी वाइफ वैसे ही जैसे मालूम पड़ा निकल के आए अमरावती से. वो 2-3 घंटा आने में लगा, जब तक यहाँ पर ऑलरेडी फॉरेंसिक टीम एंड ऑल सब लोग मैंने 1-2 मेरे दोस्तों को फ़ोन लगाया था, वो सब आ चुके थे. और जब तक हम लोग आए, जब तक फॉरेंसिक सब हो चुका था और जैसे हमने देखा तो सब पूरा घर बिखरा हुआ पड़ा था और जो भी हमारे कीमती सामान रखे हुए थे वो जब हम आके देखे तो जब वहाँ पर कुछ था नहीं, सब बिखरा पड़ा था. और जैसे ही ये चीज़ होनी नहीं चाहिए थी और क्योंकि ये एक रिहायशी इलाका है और यहाँ पर बाजू में ही पुलिस स्टेशन है, उसके बावजूद यहाँ पर
ऐसा मतलब बिल्कुल नहीं होना चाहिए था। और यहाँ पर इतने हम सालों से रह रहे हैं पर कभी नहीं हुआ, और हमारे ही घर पे ऐसा अचानक हो गया, ये बिल्कुल नहीं होना चाहिए था। चाहते हैं कि अब जो भी एक क्राइम ब्रांच और एक पुलिस की टीम जो भी इसके पीछे लगी है, जो भी आरोपी के पीछे, जल्द से जल्द हमारी मदद करे और हमारा जो भी सामान है हम यही चाहते हैं कि बस वो हमें मिल जाए और दोबारा ये हमारे एरिया में ऐसे कभी कोई घटना ऐसी ना हो जिसकी वजह से बाकी लोगों को भी परेशानी हो। 5 लाख रुपए था कैश का और 5 लाख रुपए का कैश का अमाउंट था, एक 5 लाख रुपए का कैश अमाउंट था और 30 लाख रुपए के करीब की ये चोरी है। एक है अप्रॉक्स। तो ये जितने भी हमारे कीमती गहने और ये सब गए हैं, बस यही रिक्वेस्ट है कि हमारी जल्द से जल्द मदद करिए और यही 2-3 दिन के अंदर ढूंढेंगे तो ज़्यादा बेहतर होगा। तो प्लीज़ सारी प्रोसीजर यही। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मी स्वबळाची तयारी केली आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. धर्मराव बाबा आत्राम. पक्ष जे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेईल. मात्र आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. विचार करूनच आम्हाला पुढे जावे लागेल. मागील निवडणुकीत मी संपूर्ण दृश्य बघितलेले आहे. काय या निवडणुकीत माझ्यासोबत झालं. आम्हाला जर आमच्या पक्षाला मजबूत करायचं असेल तर आम्हाला निवडणूक लढावी लागेल. पक्षाला व उमेदवाराला बळकट करायचं असेल त्या दृष्टीने चांगले उमेदवार देणे गरजेचे आहे. त्याविषयी महायुतीचे नेते मिळून जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील निर्णय घेऊ. मी स्वबळाची तयारी केली आहे. त्या दृष्टीने येत्या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. रायगड पालकमंत्री पदावरून आम्ही आपला दावा सोडला नाही आहे. पालकमंत्री सुद्धा आमचा झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचा पालकमंत्री त्या ठिकाणी होणार. 3 पक्षाचे सरकार असल्याने थोडेफार कमी जास्त होत असते आणि काही प्रमाणात टीका होत असतात. परंतु निवडणूक आली की सर्व एकत्र येऊन विचार करून पुढे जातील. नाही, आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला, परंतु मी आज माझ्या थोडा तब्येत दाखवण्याकरता मी इथे आलेलो डॉक्टरकडे. तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावं लागेल. काय विचार करणार म्हणजे काही नाही, आता मागच्या निवडणुकीमध्ये मी सगळं पाहिलं आहे काय झालं विधानसभेमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला. तर त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल, पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगले भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत. आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचार काय करायचं महायुतीचे नेते ठरवतील. त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू. तुम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का? मी तर केलं आहे. मी स्वबळावरच लढायच्या तयारीमध्ये आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल. मैत्रीपूर्ण लढतही होतील का काही ठिकाणी? होईल ना, मैत्रीपूर्ण होईल काय होईल, परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परिस्थितीत आम्ही निर्माण. पक्षश्रेष्ठीने तुम्ही आपल्या निर्णयाबाबत किंवा याच्याबाबत असं सांगितलेलं आहे का? मागच्या आमचं जे बैठक होता त्या बैठकीमध्ये मी माझं जे म्हणणं आहे ते मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून त्याच बोलण्यावर मी ठाम आहे. त्या दृष्टीने आमच्या पक्षाला जर खऱ्या अर्थाने मजबूत करायचं असेल विदर्भामध्ये तर आम्हाला आमच्या ताकद दाखवणं गरजेचं आहे. पालकमंत्री पदावरून वाद आहे. रायगडचा दावा तुम्ही सोडलेला आहे का? नाही, दावा सोडणार कसा मी, कारण की ते रायगडचा जागा आमचा आहे. पालकमंत्री तिथला आमचा झाला पाहिजे असं आमचा पक्षाचा
ठाम निर्णय झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून ते जागेवर राष्ट्रवादीचाच पालकमंत्री बसेल. पालकमंत्री पदावर खूप टोकाची भूमिका घेतल्या जात आहेत, वैयक्तिक टीका देखील होत आहे. नाही ते ठीक आहे. ते वैयक्तिक वेगळं पक्ष, 3 पक्षाचा जेव्हा तिथे महायुतीचं सरकार असल्यानंतर थोडाफार कमी जास्त होत असते, एक वेगळ्यावर टीका करत असतात, परंतु निवडणूक आला की सगळे एकत्रित होऊन विचार करून पुढे जातील. निधीची काय अडचण आहे आमदार? तुम्हाला निधी मिळतंय का? ना निधी आता मिळेल ना. आता बजेट आहे आणि बजेटमध्ये निधी जरूर आता तरतूद होईल फार मोठ्या प्रमाणामध्ये. निधी मिळत नसल्याची अनेक आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची तक्रारी आहे. नाही, असं काय तक्रार नाही. आमच्याकडे तर काय तक्रार सध्या तर नाही, परंतु सगळं काम आता व्यवस्थित होतील. नाही, आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला, परंतु मी आज माझ्या थोडा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आगामी शिवराज्याभिषेक दिन, बकरी ईद आणि वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता आणि मोहल्ला कमिटीची बैठक घेतली. सर्व सण सर्वांनी शांततेत पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले. सणांच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच समाज माध्यमांवर चुकीचे पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आणि कोणीतरी सगळ्यांनी जाऊन रात्री 2:30 जाऊन दंगा करायला, त्यांना काय वाटतं चोर दुसऱ्या म्हणून त्यांनी धरून मारले. आता त्याला वडच वेगळी लागली. सगळे आम्ही सकाळी जमा झालो, बाबा असं नाही कसं झालं, तुमची पण चूक आहे आणि त्यांची पण चूक आहे. त्यांनी तुम्हाला वडच नाही. आपल्या एवढ्या रात्री तुम्ही तिथं जाताना एखाद्या पोलिसाला कळवायला पाहिजे होती की बाबा असंच आम्हाला समज केला, तुम्ही आमच्या बरोबर चला. म्हणजे ते चूक दुरुस्त. बकरी ईद साजरा करत असताना या सणाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता म्हणून आहे. बरं झालं शनिवारी सुरुवात होणार आहे, शुक्रवार आम्हाला पाहायला मिळणार. म्हणजे शुक्रवारच्या नमाजमध्ये सुद्धा सगळीकडे याचं ऐलान होणार आहे, प्रसार होणार आहे की बाबा कुणी कुठल्याही याच्या सूचना मशिदीमध्ये असतील, दर्गामध्ये असतील, सगळ्यांना देण्यात येणार आहे. मी मुस्लिम समाजाकडनं आपल्याला सर्व पक्षांना गवाही देतो चुकीचं काही होणार नाही. का निर्णय आम्ही सगळेच होतो. आम्हाला अपेक्षित असते की कोणतीही घटना जी कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे किंवा ज्याच्यावर पोलीस पातळीवर कारवाई करणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी संयम बाळगणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याकडून अफवा त्या ठिकाणी पसरू नये, चुकीचे समज बाहेर पसरवले जाऊ नये, हे गरजेचं आहे. पोलीस विभाग निश्चितच त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई पण करेल. बकरी ईदच्या अनुषंगानं महानगरपालिका आपली तयारी करत आहे. त्यांनी जे काही आपल्याला प्लास्टिक बॅगची आपण मागणी करताय, मुबलक पाण्याची व्यवस्था करायला सांगताय, ब्लिचिंग पावडर असेल, जंतुनाशक असेल, हे सर्व महानगरपालिका तयारी करत आहे. पोलीस विभागाच्या बाजूने आम्ही जो बंदोबस्त असणार आहे तो सर्व प्रमुख ठिकाणी आम्ही नेमणार. पावसाचे दिवस आहेत, आपल्याकडे मान्सून थोडासा लवकरच यावर्षी आलेला आहे, त्यामुळं कदाचित 7 तारखेलाही बकरीच्या दिवशी पावसाची शक्यता असल्यास माझं सर्व मुस्लिम बांधवांना हे आव्हान असेल की आपण नमाज पढत असताना मस्जिदमध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी संख्या तिथं जाऊ शकेल, नमाज अदा करू शकेल, एवढीच संख्या त्या ठिकाणी जावी. अनावश्यक गर्दी करू नका, जेणेकरून त्या ठिकाणी ढकलाढकलीचा प्रकार होईल किंवा गाडी लावण्यावरून जाम लागेल. तर पार्किंग ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा. आपण नमाज पठण झाल्यानंतर पुढे जो आपला कुर्बानीचा हे असेल तर त्या ठिकाणी कुर्बानी ही शांततेनंच पार पडावी. यासाठी जे व्हेटरनरी डॉक्टरकडून नेमण्यात आलेली ठिकाणं आहेत, म्हणून स्लॉटर हाऊस आहे, त्या स्लॉटर हाऊसमध्ये आपण कुर्बानी द्यावी. आणि जनावरांचं मात्र चेकअप करून हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे. अनावश्यक भाकड जनावरं, रोगी जनावरं त्या ठिकाणी कत्तल केल्या जाऊ नये, पण
कुर्बानी दिल्या जाऊ नये, जेणेकरून कोणत्याही प्रकारे रोगराई पसरणार नाही. परत कुर्बानीचे जे वाटे आहेत ते सुद्धा आपण आपल्या नातेवाईकांना जवळच्यांना देतो, पाठवतो. ते सुद्धा नेत असताना त्याची पूर्ण सुरक्षितता, योग्य ते उपाय त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे पण आहे की आपण एकमेकांच्या घरी जातो, मुली विशेष करून माहेरी येतात, नातेवाईकांकडे आपण जातो. ते सर्व करत असताना कुठेही आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही, कायद्याचं उल्लंघन होणार. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भिवंडी ग्रामीण व शहरात पावसाची दमदार बॅटिंग. भिवंडी ग्रामीण व शहरात पावसाची दमदार बॅटिंग. उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा. पावसाची दमदार हजेरी लागताच नागरिकांची एकच तारांबळ. काही सखल भागात पाणी साठण्याची शक्यता. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची संजय राऊतांची लायकी नाही. गुलाबराव पाटील. उत्तर महाराष्ट्र हा संजय राऊत यांच्याकडे आहे. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे नाव डुबवणारे मशीन आहे. संजय राऊतांमुळे शिवसेनेचा ऱ्हास झाला आहे. संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. राऊतांनी शिवसेना संपवलेली आहे. राऊतांनी पहिले नेते, नंतर आमदार, खासदार काढले. मंत्रिपदावरून लोक राजीनामा देऊन गेले. आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं काम होत. याचं कारण म्हणजे संजय राऊत. आम्हाला म्हणायचे की तुम्ही स्वार्थासाठी गेले, मात्र जे कार्यकर्ते जात आहेत त्यांचा आता काय स्वार्थ आहे. मात्र कार्यकर्ते सोडून जाण्याचं कारण म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीकडे नेत्यांचे लक्ष नाही. संजय राऊत यांचे जे चापलुसी करतील व त्यांच्या पाया पडतील त्यांचं नाव ते पुढे करतात. जोपर्यंत संजय राऊत या पक्षात पुढे आहेत तोपर्यंत पदाधिकारी पक्ष सोडून जातील. कार्यकर्ते किती मेहनत नाराज असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यासह विलास शिंदे व 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा बडगुलांनी केला आहे. आणि कालच त्यांनी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली होती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसणार अशा चर्चा सुरू आहे. हे बघा, हा जो उत्तर महाराष्ट्र हा संजय राऊतांकडे आहे. संजय राऊत म्हणजे हे शिवसेनेची नाव डुबवणारं एक मशीन आहे. आणि हे मी पहिलेपासून सांगतो की असे लोक असल्यामुळे ही शिवसेनेचा सगळा जो ऱ्हास झाला आहे त्याच्यातला हा एक प्रकार आहे. संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे. आज शिवसेना संपवलेली आहे. पहिले नेते काढले, मग आमदार आपल्या पक्षातून काढले, खासदार काढले, मंत्रिपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले. आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं काम होतं आहे. याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले. आता या लोकांचा काय स्वार्थ आहे, हे कशा करता जात आहे. याचं मूळ कारण या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षातल्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही. कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही. यांचे जे चापलुसी करतील, याचे जे पाय पडतील राऊतचे, त्यांचंच हे पुढे नाव करत असतात. त्यामुळे हे होणारच होतं आणि ते होणारच आहे. जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे. कालच संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली होती आणि आज यांनी नाराज असल्याचा दावा केला. मी तुम्हाला पहिलेच बोललो, पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो. जळगावमध्ये आले ना, तो 5चे 5 आमदार पडले. मी तुम्हाला बोलवतो, काल आमच्यावर टीका करून दिली आहे. सांगायचा अर्थ असा आहे की पेन चालून बाळासाहेबांची मर्जी जिंकली, खासदारकी मिळवली. यांचं पक्षामध्ये काय काम आहे.
जे पक्षामध्ये आम्ही रात्रंदिवस घासतो, जो कार्यकर्ता आता खाली काम करतो त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे. आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते, तेव्हा पक्ष टिकून असतो. हे मेहनत करतच नाही. हे येऊन खांद्यावर असा रुमाल टाकायची ॲक्टिंग, बाळासाहेबाचं सारखं गालाला हात लावायची ॲक्टिंग, एवढाच माहीर येतो. मिठ्ठू आहे मिठ्ठू. गिरीश महाजनांवर टीका करताना म्हटले आहे की गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे दलाल आहे. 10 पिढ्या आल्या तरी ते आमचा पक्ष संपू शकणार नाही. अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का? जो माणूस 7 वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो, जो माणूस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं काम करतो आहे आणि त्या माणसाला पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे, त्या तू कधी आयुष्यामध्ये निवडून आला नाही, तुझी लायकी काय आहे बोलायची? मूळ त्याची स्वतःची लायकी त्यांनी ओळखावी आणि मग कोणावरही टीका करावी. गिरीश महाजन बोलले की 8 दिवसामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. ठाकरेंची जी शिवसेना आहे ती पूर्ण रिकामी झाल्याची दिशेने. मी तुम्हाला तेच सांगतोय. आता जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की चांगले चांगले कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये राहिले नाही. आज चंद्रकांत पाटील असतील, मी असेल, किशोरप्पा असतील, चंदू अण्णा असतील किंवा चिमन आबांचे चिरंजीव असतील, ह्याच्या पाचींची नजर जर तुम्ही जिल्ह्यामध्ये टाकली तर आम्ही 20-20, 25-25 वर्षामध्ये पक्षामध्ये होतो ना. मग आम्ही का गेलो? आता हे सुधाकर बडगुजर फाउंडर मेंबर आहे, मी त्यांना ओळखतो. 25 वर्षापासून कॉर्पोरेटर आहे. त्यांची बायको त्यांच्यावर कॉर्पोरेटर होती. हे का जात आहे? म्हणजे एकीकडे ठीक आहे आम्ही स्वार्थाकरता केलं, मग हे लोक कोण, यांचा काय स्वार्थ आहे? माझ्या माहितीप्रमाणे यांना पक्ष सांभाळण्याची यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही. हे फक्त राजकारण, कॉर्पोरेट राजकारण करतात. गावापुरतं त्यांना काही समजत नाही. फक्त शहराचं राजकारण करायचं. पण शहराच्या लोकांनाही सुद्धा काम करणारा पक्ष पाहिजे आहे. आपल्याकरता रात्री पळणारा पक्ष पाहिजे. कार्यकर्ता मेहनत करतो पण यांचं लक्ष कार्यकर्त्यांवर नाही. आता काही दिवसांपासून एक चर्चा केली जाते की SC, ST आणि ओबीसीचा निधी जो आहे अजित पवारांनी रोखून धरल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा निधी दिला जात नाही, आपणचा हात घेतला जातो असं अजितदादांकडून. हे बघा, असं काही होत नाही आहे. मी मागच्या वेळेसही बोललो होतो की काही काही वेळेस अर्थमंत्र्याला जी अर्जन्सी वाटली एखाद्या वेळेस त्या खात्या पैसा पळवू शकतो, पण याचा अर्थ त्या खात्यावर पुन्हा पैसे येणार नाही असं होत नाही. हे ॲडजस्टमेंट आहे, आपण संसारामध्ये करतोच. एखाद्या वेळेस तेल घरामध्ये जास्त असलं आणि साखर नसली तर आपण साखर घेतो, त्या पद्धतीचा विषय आहे. त्याच्यामुळे हे पैसे वळवले म्हणून त्या खात्याला पैसे मिळणार नाही असं होत नाही. नाराज असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यासह विलास शिंदे व 10 ते 12 नाराज असल्याचा दावा बडगुरांनी केला आहे. आणि कालच त्यांनी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौकातून निघालेली ही रॅली महानगरपालिका मुख्यालयाच्या येथे समाप्त करण्यात आली. यावेळी नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो. UNEP-ने ह्या वर्षीचं प्लास्टिकचं जे थीम जे दिलेलं आहे जागतिक पर्यावरण दिनाचं, ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे प्लास्टिकचा पूर्णतः विनाश करणे. महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम राज्य आहे की ज्यांनी सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकल वापर प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे. प्लास्टिकच्या अमर्यादित वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक उड्यावर टाकलं जातं, जाळलं जातं. त्यामुळे डायझिन फिरांसारखे गॅसेस तयार होतात, कार्सिनोजेनिक गॅसेस तयार होतात. त्यामुळे प्लास्टिकवरती बंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2018 साली घेतला आणि आपल्या निर्णयाच्या अनुषंगानेच केंद्र शासनाने सुद्धा 2021 मध्ये सर्व देशामध्ये सुद्धा सिंगल यूज प्लास्टिकला बंदी घातलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सर्व लोकांना जनजागृती करण्याच्या अनुषंगानं प्रादेशिक कार्यालय कल्याणच्या वतीने कल्याण शहरामध्ये आम्ही एक एकल प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यासाठी अल्टरनेटिव्ह जे आहेत एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पर्यायाचा वापर करावा यासाठी रॅली आयोजित केलेली आहे.
ही रॅली दुर्गाडी चौकातून महानगरपालिकेपर्यंत गेली जाईल. लोकांना आवाहन केलं जाईल की बाबा से नो टू द सिंगल यूज प्लास्टिक. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे मिशन लाईफची जी संकल्पना राबवलेली आहे, मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली. प्रत्येक माणसाने जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अंमलात आणली तर पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असेल. त्या अनुषंगाने आम्ही हे आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमात. या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामा, त्यानंतर डोंबिवली CETP आहे, त्यानंतर महानगरपालिकेची व्यवस्थापन पण यामध्ये आहे आणि महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळ तर त्यामध्ये आहेच. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुण्यातील वैष्णवी हगवणेनंतर सोलापुरातील आशा राणीची आत्महत्या देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी झाल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्यांनी पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह हाती घेण्यास नकार दिला. मोहोळ ग्रामीण रुग्णालयाबाहेर आशा राणी भोसलेच्या माहेरची मंडळी ठिय्या मांडून बसली आहेत. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा नोंद. सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. 2019 साली आशा राणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले यांच्याशी विवाह झाला. तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला. मागील 3 वर्षांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही, मुलाला इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशा राणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशा राणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशा राणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशा राणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखीच केली आता का करा आई तुमच्या बहिणीचा मृतदेह आता या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. कशा पद्धतीनं त्यांना त्रास दिला गेलेला होता, काय काय मागण्या होत्या आणि तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल त्याच हिसाब तुम्ही पण राहता. खूप सर त्यांना संशय तिच्यावर खूप घ्यायचा. प्रत्येक वेळेस मारहाण करायची, प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं, मी तुला मारूनच जेलमध्ये जाणार आहे, मी तुला मारूनच टाकणार आहे. प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यानं तिला. आणि काय काय मागण्या काय काय असायच्या, कशा पद्धतीने? सारखं म्हणजे पैसे विचारायचं, जा माहेरी पैसे आण, मला गाडी घ्यायची, मला घर घ्यायचंय, मला रूम काढायची. सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची. खरं तर तुम्ही सुद्धा त्याच घरामध्ये राहता, तुम्हाला पण काही त्रास सहन करावा लागला का? मला मी 1 वर्ष तिथं होते सर, परत नंतर मला माझ्या नवऱ्याने वेगळं ठेवलं. मग अच्छा, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला त्रास दिला? सासू सारखं त्रास द्यायची ना, ते सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे ते ह्यांनी म्हणले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं. तसं
तुमच्या नवऱ्यांचं कसं आहे म्हणजे तुमच्यासोबत? ते पण आता 2 महिने माझ्याशी भांडणं करून मला माहेरी निघून जा बोललो. मी आता 2 महिने झालं इथं माहेरीच आहे मम्मीकडे माझ्या. सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा, मला तुझी गरजच नाही, निघून जा निघून जा, प्रत्येक वेळेस हेच बोलतेत सर. त्यांनी सासू सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे? ते पण तसेच आहेत सर. सासू तर आतीच म्हणजे छळ करते प्रत्येक गोष्टीचं. तुमच्या बहिणीचं तुमचं काय बोलणं त्या दिवशी? बोलली सर ती मला व्हिडिओ कॉलवर बोलली, चांगलं बोलली सर. तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे. काय बोलणं झालं? काय नाही, आपलं साधच बोलली, काय चाललंय काय नाही, बरी आहे का असंच बोलली. पिलूची आठवण यायला लागली, मी असं बोलले तर घेऊन जा बोलली मला. चांगलंच बोलली सर. काय तिचं असं वाटत नव्हतं की ती कुठं त्रासात आहे, असं काही नाही. प्रत्येक वेळेस संशय घ्यायचं, तू त्याच्यासोबतच का बोलली, तू ह्याच्यासोबतच का बोलली. तिला अक्षरशः त्यानं बाहेरनं कडी लावून जायचं सर, की तू म्हणजे बाहेर पण निघायचं नाही, फोन पण वापरायचं नाही. अजून काय ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाहीच, असं घाणेरडे आरोप करत होता तिच्यावर. आता तुमची मागणी काय? माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सर. क्या मांग है आपकी? आपकी बेटी ने आत्महत्या की है, आप अभी बाहर बैठे पहली बार, हर बार आप आत्महत्या बोलते हैं. आत्महत्या नहीं है सर, वो हत्या है सर, हत्या है वो, आत्महत्या नहीं है सर. सुबह तर मेरी बेटी से इतना अच्छा बात किया, मैं हंसते खेलते वीडियो कॉल करे मेरे को. 7:30 पौने 8 बजे की 11 बजे फांसी डाल लेती क्या, वो भी इतना ऊंचाई पे. मेरे बच्ची को, उसके खुद के बच्ची को जोगी बांधना, घाट बांधना आता था नहीं, 4 घाट और बांध लिए सब. हमें सब सारखा पैसे का त्रास था. क्या मांग होती थी? हाँ मांग होती थी. माझे नातू आहे, एवढी सुन्ना भी घातले नाही, जो भी सुन्ना आहे मी घातलेला आहे. घाला घाला घाला, चेन घाला, ते घाला, हे घाला. आम्हाला कार घ्यायचे, पैसे पाठवा. आम्हाला पैशाचा त्रास आहे, पैसे पाठवा. भांडे बर्तन देऊ घातले, आम्हा राहू, आम्हा छान राहू, आम्हा छान राहू, तुम्ही छान लेतात. तिने नाही पाठवले तर बघा इकडे येऊन तुमच्या पोरीला मर्डर करतो मी. माझे 1 कोटीचं आस्ती आहे, 50 लाख रुपये जेव दे, मी बाहेर येतो, तुमची मुलगीला सोडणार नाही मी. एवढं धमकी दिलं सर. अभी क्या मांग रहेगी? मांगने नहीं साहब, उसको मेरे बच्चे को कैसा फांसी दिया ना, उसको वैसे तड़पो फिर मारो ऐसा मदरचोद को. आपसे विनती है साहब, क्या करिए बोलो. मैं आप मर जा बोल तो मर जाता, वो साले को मार दो, पहले मार दो साहब. ऐसे लोग जिंदा नहीं रहना हमारे हिंदुस्तान में. इंसानियत चीज ही नहीं है साले के पास. कितना लिए, कितना करे. मेरे बच्चे को एक फोन में दिला तो बोले तो मेरे जोर खाते पप्पा सारखा तुमचे नातू ताता म्हणते फोन घेतो. पप्पा म्हणतात 8,000 रुपये देऊन पाठवले. एवढ्याकडे पैसे माझ्याकडे, सेकंड हँड फोन घे, पैसे आल्यावर तुला हे फोन घ्यायचे नाही तुला. तुम्ही घर जाओ सर, घर दिखा तो आपको, बाहर से कुंडी डाल के जाता है. उन्हें आए परंतु बच्चे अंदर ही, उसको कुछ भी हो तो आना नहीं.